त्यानंतर पण ट्रम्पने हे पहा, प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घेतलं नाही, चीनचं नाव घेतलं नाही. ज्या पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं, त्यांचं नेटवर्क वापरलं, त्यांचा बेस वापरला, त्यांची शस्त्र वापरली, त्यांची विमानं वापरली, त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो. आणि प्रेसिडेंट ट्रम्प मोदी असं म्हणत होते, माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही, माझ्या कोणाही चर्चा नाही. काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले, मी युद्ध थांबवलं. प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही. हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे, कापायचा नाही. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटीचा घोटाळा झाल्याचं सांगण्यात नाही, सांगण्यात काय ते, सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह हा मुद्दा मांडलाय. सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत तळमळीनं पोटतिळकीनं हा 4,800 कोटीचा घोटाळा की लाडक्या बहिणींच्या नावावरती पुरुषांनी घेतले पैसे घेतले ना. आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार देवेंद्र फडणवीस? काही ह्यांनाही फडणवीस ऍक्ट लावणार, विसरून जा, हा समज द्या आणि विसरून जा, हाच ऍक्ट लावणार ना तुम्ही. सर, राज्याची ज्या प्रकाराने स्थिती आहे त्या संदर्भात आपण बघितलं तर काल अजित पवार यांचं स्नेहभोजन झालं. त्याच्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता सेनेचे एकही मंत्री उपस्थित नव्हते. तर ताळमेल नाहीये, काही किती वेळा फायटिंग आहे. सांगायचं बघा, मी वारंवार सांगतोय, एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीमध्ये गँगवॉर होणार. मी जे सांगतो ते कालांतराने खरं ठरतं, हा तुमचा अनुभव असेल. आणि आत्ता जी धुसफूस आणि खतखत सुरू आहे त्याचा स्फोट होणार. चलिए बोलिए. अदानी यांना धारावीतली 600 एकर जागा दिली गेली कळते आणि एमआयडीसीतली जागा फायदेशीर भावात दिली जाणार आहे. काय वाटतं? काय वाटतं? दुर्दैव आहे महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, जो देशाचा पंतप्रधान गौतम अडाणीच्या व्यापारासाठी पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवू शकतो, प्रेसिडेंट ट्रम्पशी डील करतो आणि पाकिस्तानच्या बरोबरचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध थांबवतो, त्या देशामध्ये अडाणीला अख्खा देश जरी दिला नावावर करून तरी आश्चर्य वाटणार नाही. धारावी फार लहान गोष्ट आहे आता त्यांच्यासाठी. सर, एक हिंदी में सवाल है। बोलिए। प्राइम मिनिस्टर ने कल कहा कि किसी विदेशी ताकत ने युद्ध रुकवाने के लिए उनसे नहीं कहा, लेकिन सामना में आप लोगों ने सवाल उठाया। आपने ये भी कहा कि पंडित नेहरू के सामने प्राइम मिनिस्टर मोदी नाखून के बराबर भी नहीं है। उसमें गलत क्या है? पंडित नेहरू है, सरदार पटेल है। नेहरू और सरदार पटेल बनना आसान नहीं है, मोदी और शाह बनना बहुत आसान